दॅट इज द प्रॉब्लेम्स ऑन पॅरलोग्राम लॉ. त्यानंतर काय आपण नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करतोय. काय बघा कन्सेप्टचं नाव, दॅट इज द युनिट वेक्टर. बरं का, युनिट वेक्टर एखाद्या आपण टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये बघितलं होतं एखाद्या, त्याला आपण बोललो पण होतं एखाद्या. पुढे गेल्यानंतर आपण याचं डिटेल अनालिसिस करायला स्टार्ट करणार आहे. तर युनिट वेक्टर म्हणजे काय ते क्लिअर करायला स्टार्ट करू. काय बघितलं एखाद्या युनिट वेक्टर. युनिट वेक्टर इज द वेक्टर whose magnitude is 1 and direction is specific. बरं एखाद्या युनिट वेक्टर इज अ वेक्टर whose magnitude काय म्हटलं एखाद्या, magnitude is 1 and direction काय एखाद्या, direction is specific. आता एखादे जे स्पेसिफिक वर्ड आहे ना एखाद्या, याच्याबद्दल बरंच कन्फ्युजन असू शकते. सर डायरेक्शन स्पेसिफिक म्हणजे नेमकं काय, आपल्या लक्षात फक्त वर्डच माहिती आहे. तर स्पेसिफिकचा अर्थ काय एखाद्या, डेफिनेट तीच डायरेक्शन असायला पाहिजे. मग काय जण कन्फ्युजन होत झालं, सर अगोदर स्पेसिफिक म्हणलं होतं, आता डेफिनेट म्हणाले. तशा त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय एखाद्या ते आपण सांगायला स्टार्ट करू. बरं एखाद्या आपल्याला ऍक्सेस माहिती आहे एखाद्या, आपल्याला माहित असलेल्या एखाद्या दोन ऍक्सेस कुठले कुठले बघा. देयर इज द वाय ऍक्सेस, देयर इज द एक्स ऍक्सेस. बरं एखाद्या देयर इज द एक्स ऍक्सेस, देयर इज द वाय ऍक्सेस. याच्यामधल्या एखाद्या स्टँडर्ड गोष्टी पण माहिती आहेत आपल्याला. याला जर काय, याला काय म्हणतो एखाद्या आपण, देयर इज द ओरिजिन. इकडे एक्सच्या व्हॅल्यू काय एखाद्या पॉझिटिव्ह, इकडे एखाद्या वायच्या व्हॅल्यू काय एखाद्या पॉझिटिव्ह. डाव्या साईडला एक्स काय एखाद्या निगेटिव्ह, डाऊनवर्ड साईडला एखाद्या वाय काय निगेटिव्ह आहे. तर एखाद्या हे ऍक्सिस आहे एखाद्या, या ऍक्सिसच्या फॉर्मॅटमध्ये एखाद्या आपण काय युनिट वेक्टर एखाद्या रिप्रेझेंट करतोय. आणि युनिट वेक्टर रिप्रेझेंट करताना एखाद्या जी म्हणलं ना डायरेक्शन काय एखाद्या स्पेसिफिक, ते पण एखाद्या क्लिअर होऊन जाईल. तर त्याच्या अगोदर एखाद्या एक गोष्ट क्लिअर करून घेऊ की युनिट वेक्टरचं एखाद्या रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं. काय म्हणतो एखाद्या, दॅट इज द रिप्रेझेंटेशन. बघा एखाद्या आपण वेक्टरचं रिप्रेझेंटेशन ऑलरेडी बघितलं एखाद्या. काय म्हणलं होतं, वेक्टर एखाद्या काय एकतर दोन लेटरने रिप्रेझेंट करू शकतोय किंवा सिंगल लेटरने. समजा एखाद्या काय आपण पी बार आहे एखाद्या, त्याला काय म्हणतो, दॅट इज द वेक्टर पी बार, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पी वेक्टर. बघा एखाद्या युनिट वेक्टर रिप्रेझेंट करताना काय केलं जातं एखाद्या, हे लेटर एखाद्या तुम्ही पी ला पी ऍज इट इज वापरू शकतोय. फक्त जे डोक्यावरचा बार किंवा ॲरो येणार एखाद्या, तो काय एखाद्या रिप्लेस केला जातो. डोक्यावरचा बार किंवा ॲरो काय एखाद्या रिप्लेस केला जातो आणि त्याच्या जागेवर काय वापरला जातो एखाद्या, दॅट इज द पी. हे जे डोक्यावर दिसायला, दॅट इज कॉल्ड ॲज कॅप. पण एखाद्या टोपी सारखं दिसतंय, दॅट इज द पी कॅप. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ युनिट वेक्टर. काय म्हणतो बघा, दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अ युनिट वेक्टर. तुम्ही कुठल्या पण लेटरने एखाद्या रिप्रेझेंट करू शकताय, दॅट इज पी कॅप. कुठलं पण लेटर घ्या, क्यू आर झेड, कुठलं पण एखाद्या त्या डोक्यावर कॅप केलेली एखाद्या, दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अ युनिट वेक्टर. आता एखाद्या एक स्पेसिफिक अंडरस्टँडिंग सांगतोय आणि त्याच्याबद्दल काळजी पुरव. बघा एखाद्या एक युनिट वेक्टर आहे एखाद्या, ज्याला रिप्रेझेंट करतो मी, दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द आय कॅप. आय कॅप बद्दलच्या दोन अंडरस्टँडिंग एखाद्या. इट इज द युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणले काय लक्षात आलं, मॅग्निट्यूड इज 1. आता काय डायरेक्शन कशी स्पेसिफिक आहे. मग कुठल्या साईडला एखाद्या डायरेक्शन, तर डायरेक्शन एखाद्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लक्षात आलं असं, डायरेक्शन इज अलाउड. कुठं असेल एखाद्या, डायरेक्शन इज अलाउड द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पहिल्यांदा काय एखाद्या एक्स ऍक्सिस बरोबर आहे, पण एखाद्या काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. कारण बघा इकडे काय एखाद्या एक्स आयच्या एक्सच्या व्हॅल्यू कशा असतात पॉझिटिव्ह. सो आय कॅप इज द युनिट वेक्टर अलाउड पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता एखाद्या आपलं टॅलेंट, मग सर इकडे जर पॉझिटिव्ह असेल तर इकडे काय असेल, तर ऑब्व्हियसली एखाद्या इकडे काय असायला पाहिजे, दॅट इज द आय कॅप. मॅग्निट्यूड 1च आहे, पण डायरेक्शन कशी होईल एखाद्या अपोजिट, तर इकडे काय म्हणता येईल आपल्याला, दॅट इज द मायनस आय कॅप. आता आपला टॅलेंट लक्षात घ्या, जर एक्स ऍक्सिसच्या अलाउन जर सर आय कॅप असेल तर वाय ऍक्सिसच्या अलाउन काय असायला पाहिजे, ऑब्व्हियसली एखाद्या आयच्या पुढचं लेटर काय एखाद्या जे. त्याचा अर्थ काय एखाद्या जे कॅप. जे कॅप बद्दल एखाद्या काय अंडरस्टँडिंग, इट इज द युनिट वेक्टर अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस. आता एखाद्या आपला टॅलेंट डाऊनवर्ड साईडला काय एखाद्या, दॅट इज द मायनस जे कॅप. बघा आतापर्यंत तुम्ही एखाद्या दोन ऍक्सिस बघितले होते, कुठले कुठले एखाद्या एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. बरं एखाद्या जनरली आपल्याला माहित असू द्या की टोटल ऍक्सिस किती राहतात एखाद्या 3 ऍक्सिस. आपले त्यातले दोन बघितले, देयर इज द एक्स ऍक्सिस, देयर इज द वाय ऍक्सिस. तो तिसरा ऍक्सिस आहे एखाद्या, त्याला काय म्हणणार आहोत आपण, दॅट इज द झेड ऍक्सिस. आणि झेड ऍक्सिस एखाद्या आपण या पद्धतीने दाखवतो, देयर इज द झेड ऍक्सिस. बरं एखाद्या थोडं वेगळं वाटू शकतं एखाद्या, सर हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस. पुढे गेल्यानंतर एखाद्या आपण आणखी डिटेलमध्ये बघू की एक्स वाय झेड कसे असतात ते. एक्स आणि वाय तर क्लिअर आहे. आता काय एखाद्या झेड ऍक्सिस बद्दल बोलायला स्टार्ट करतोय, क्लिअर केलंय. परत एकदा सांगतोय,
I cap is the unit vector along positive x-axis minus I cap negative x-axis. J cap positive direction of y-axis minus J cap negative direction of y-axis. आता काय लिखायला टॅलेंट आपला z-axis च्या along जो unit vector असेल that is called as that is represented by the k cap. बरं का त्याच्यावरून आपल्याला काय तिन्ही युनिट वेक्टर माहित झाले आणि युनिट वेक्टरची एखाद्या एक्झॅक्ट डेफिनेशनचं अनालिसिस क्लिअर झालं एखाद्या जे काय म्हणत होतो आपण कंटिन्यू डायरेक्शन इज स्पेसिफिक. बघा ना पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन ही काय स्पेसिफिक आहे. देअरफॉर आय कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ही पण डायरेक्शन स्पेसिफिक आहे. सो जे कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. के कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड ऍक्सिस. तर हे लिहून घ्या पुढे आपण कंटिन्यू करू. तर सगळ्यांना एखाद्या युनिट वेक्टर क्लिअर झाला असेल एखाद्या तरी पण एकदा रिपीट करतोय काय म्हणत एखाद्या दिस इज द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस दिस इज द पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. सुरुवातीला एवढंच लक्षात ठेवा एक्स वाय आणि झेड. आता बघा एखाद्या त्याच्यामध्ये युनिट वेक्टर पण क्लिअर केलंय आपण आय कॅप एक्स डायरेक्शन मध्ये जे कॅप वाय डायरेक्शन मध्ये के कॅप झेड डायरेक्शन मध्ये. बघा एखाद्या मी तुम्हाला म्हटलं होतं की एकदा क्लिअर करून घेऊ एखाद्या एक्स वाय आणि झेड ऍक्सिस नेमके असतात कसे. तर थोडे इमॅजिन करायला एखाद्या बघा कसं कसं हा जो आहे एखाद्या याला काय म्हणतो आपण एक्स ऍक्सिस. बघा सिमिलर आहे त्या फॉर्मॅटमध्ये. जो वर आहे एखाद्या याला काय म्हणतो आपण वाय ऍक्सिस आणि या जो एखाद्या तिकडच्या डायरेक्शन मध्ये याला काय म्हणतो आपण झेड ऍक्सिस. बघा थोडं ना वेगळं वाटू शकतं. 3 डायमेन्शनल आहेत एखाद्या. बघा कसा त्याबद्दल व्यवस्थित इमॅजिन एखाद्या हा एक्स ऍक्सिस हा काय एखाद्या वाय ऍक्सिस हा काय एखाद्या झेड ऍक्सिस. तिन्ही ऍक्सिस कसे आहेत एखाद्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. तर हे एखाद्या व्यवस्थित त्याच्यावर एखाद्या कॉन्सन्ट्रेट ठेवा. तुम्ही जर एखाद्या 3 पेन वगैरे एखाद्या घरी घेऊन जरी केलो तरी तर एखाद्या क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर एखाद्या आपण पुढे कंटिन्यू करू. बघा एखाद्या काय करतोय एक पॉइंट आहे एखाद्या तो काय करतो एखाद्या रिप्रेझेंट करतो एक्स वाय आणि झेड ऍक्सिसच्या विथ रिस्पेक्ट टू. काय बघा एखाद्या कन्सिडर करा एखाद्या दिस इज द पॉइंट पी. हा काय एखाद्या पॉइंट पी आहे. बघा एखाद्या पॉइंट पी असेल तर रिप्रेझेंट करण्यासाठी काय एखाद्या एक्स आणि वाय ऍक्सिस असतील तर काय आपल्याकडे 2 कोऑर्डिनेट लागायचे. आता काय एखाद्या 3 कोऑर्डिनेट्स लागतील. कुठले कुठले एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट. तर एखाद्या तो पी पॉइंट एखाद्या आपण रिप्रेझेंट करू. इमॅजिन करा एखाद्या पी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट दॅट इज पी एक्स वाय कोऑर्डिनेट दॅट इज पी वाय आपला टॅलेंट झेड कोऑर्डिनेट दॅट इज पी झेड. बघा एखाद्या काय म्हणलंय पी पॉइंटच्या एखाद्या रिप्रेझेंटेशनसाठी आपण कोऑर्डिनेट्स वापरले. पी एक्स इज द एक्स कोऑर्डिनेट पी वाय इज द वाय कोऑर्डिनेट पी झेड इज द झेड कोऑर्डिनेट. असं जर असेल एखाद्या काय म्हणतो एखाद्या पीचे जर आपल्याला कोऑर्डिनेट्स माहित असतील एखाद्या तर आपण काय करू शकतो एखाद्या पीचा पॉइंटचा जो वेक्टर आहे एखाद्या त्याला काय करू शकतो आपण रिप्रेझेंट करू शकतोय. तर ते रिप्रेझेंटेशन कसं आहे एखाद्या ते फॉर्म्युला दाखवतो. कसं रिप्रेझेंट केलं जातं बघा दॅट इज पी बार इज इक्वल टू काय बघा पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. आता थोडं थोडं क्लिअर झालं असेल एखाद्या बऱ्याच जणांना. कसं बघा पी एक्स म्हणजेच काय लक्षात त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे. पी एक्स काय लक्षात त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे. मल्टिप्लाइड बघा काय केलं एखाद्या आय कॅप. आय कॅपचा एखाद्या क्लिअर मिनिंग आहे. आय कॅप म्हणजे काय एखाद्या युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. याचा अर्थ समजून घ्या एखाद्या काय करा एक्स कोऑर्डिनेटला त्याच्या डायरेक्शननी मल्टिप्लाय करा. बघा युनिट वेक्टर म्हणजे काय एखाद्या स्पेसिफिक डायरेक्शन. तर काय एखाद्या एक्स कोऑर्डिनेट इंटू आय कॅप प्लस वाय कोऑर्डिनेट इंटू जे कॅप प्लस झेड कोऑर्डिनेट इंटू के कॅप. त्याच्यावरून एखाद्या आपल्याला स्टँडर्ड वेक्टर काय भेटला एखाद्या दॅट इज पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप पी वाय जे कॅप पी झेड के कॅप. बघा हे काय झालं एखाद्या दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. कम्प्लीट वेक्टर रिप्रेझेंट झाला एखाद्या. आता आपल्याला माहिती आहे एखाद्या वेक्टर म्हणजे काय एखाद्या इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 थिंग्स. काय वेक्टर म्हणलं काय काय आठवायला पाहिजे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. तर काय पहिल्यांदा काय करतो आपण याचा मॅग्निट्यूड काढायला स्टार्ट करतो. बघा आपण मॅग्निट्यूड कसं रिप्रेझेंट करत होतो दॅट इज पी बारचा मॅग्निट्यूड काय एखाद्या पी ने रिप्रेझेंट करायचो. पण एखाद्या याला रिप्रेझेंट करण्यासाठी आणखी एक फॉर्म्युला किंवा आणखी एक एखादं रिप्रेझेंटेशन आहे. कसं बघा इट इज रिप्रेझेंटेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पी बार. बघा हे जे रिप्रेझेंटेशन आहे 2 उभ्या लाईन एखाद्या त्याच्यामध्ये काय पी बार त्याला काय म्हणलं जातं मॅग्निट्यूड ऑफ पी बार. सेम एखाद्या पी ला काय म्हणायचं होतं आपण मॅग्निट्यूड ऑफ पी बार. तर मॅग्निट्यूड ऑफ पी बार एखाद्या कसा काढला जातं त्याचा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात असू द्या. काय फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ पी बार इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट मध्ये काय बघा स्क्वेअर रूट मध्ये आय कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. आय कॅपचा कोएफिशियंट काय एखाद्या पी एक्स दॅट इज पी एक्स स्क्वेअर प्लस आता आपला टॅलेंट
पुढे काय एखाद्या जे कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर दॅट इज पी वाय स्क्वेअर प्लस काय असेल एखाद्या के कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर दॅट इज पी झेड स्क्वेअर. बरं एखाद्या आतापर्यंत आपण मॅग्निट्यूड एखाद्या फक्त म्हणतच होतो किंवा एखाद्या मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यू दिल्या जायच्या आपल्याला, हे आपण पॅरॅललोग्राम लॉच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं. इथं मात्र एखाद्या काय आपल्याला तर वेक्टर कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल आय कॅप जे कॅप आणि के कॅपच्या दॅट इज पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप या फॉर्मॅटमध्ये जर दिला असेल एखादा तर आपण काय करू शकतोय डायरेक्ट त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड विच इज रिप्रेझेंटेड बाय पी किंवा काय एखादा मॉड ऑफ पी बार किंवा त्यालाच काय म्हणलं आपण मॅग्निट्यूड ऑफ पी बार. मॅग्निट्यूड ऑफ पी बार जर एखाद्या फॉर्म्युला अंडर रूट पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर. अंडरस्टँडिंग काय एखाद्या म्हणजे पी एक्स पी वाय पी झेड असं लक्षात नका ठेवू. अंडरस्टँडिंग काय एखाद्या पी एक्स म्हणजे काय आय कॅपचा कोएफिशियंट आहे. आय कॅपला मल्टिप्लिकेशन मध्ये ना देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज अ कोएफिशियंट. आय कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस के कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. त्याच्यावर काय तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ पी बार एखाद्या क्लिअर झाला असेल, हे रिप्रेझेंटेशन पण एखाद्या क्लिअर झालं असेल. यानंतर आपण बघायला स्टार्ट करू एखाद्या की जर आपल्याला एखादा वेक्टर माहित असेल तर आपण त्याच्यावर युनिट वेक्टर कसं काढतोय तर लिहून घ्या. पुढे आपण कंटिन्यू करू. तर युनिट वेक्टरचा एखाद्या फॉर्म्युला बघण्याच्या अगोदर एखाद्या आपण बघू की याचं एखाद्या अनालिसिस कसं केलं जातं. फॉर्म्युला जर एखाद्या आपल्याला काय दिलं होतं पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय झेड जे कॅप प्लस पी झेड के कॅप. आपण त्याचा मॅग्निट्यूड काय सांगितलं एखाद्या दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ पी बार इज इक्वल टू अंडर रूट पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर. याचा अनालिसिस म्हणजे एखाद्या एक एक्झाम्पल घेऊन एखाद्या लगेच क्लिअर करूत आपण. कन्सिडर केलं एखाद्या दॅट इज एक्झाम्पल पी बार इज इक्वल टू एखाद्या तुमच्या मनावर कुठलं पण घेऊ शकता. मी रॅन्डमली घेतो एखाद्या दॅट इज 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 5 के कॅप. क्लिअर आहे एखाद्या पी बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 5 के कॅप. आपल्याला काय एखाद्या ह्याच्यावरनं काय मॅग्निट्यूड ऑफ पी बार काढायचा आहे. मॅग्निट्यूड ऑफ पी बारचा एखादा फॉर्म्युला आपल्याकडे काय अंडर रूट पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर डायरेक्ट वापरायला स्टार्ट करा. बघा काय बघा एखाद्या अंडर रूट पी एक्स स्क्वेअर काय बघा इथं पी एक्स ऑब्वियस आय कॅपचा कोएफिशियंट दॅट इज पी एक्स सो दिस इज द पी एक्स. आपला टॅलेंट 3 म्हणजे काय असेल एखाद्या दॅट इज पी वाय आणि 5 म्हणजे काय एखाद्या दॅट इज पी झेड. बरं एखाद्या 2 इज द पी एक्स 3 पी वाय 5 पी झेड. तर काय त्याचा फॉर्म्युला वापरायला स्टार्ट करायचा दॅट इज पी एक्स स्क्वेअर काय होईल बघा एखाद्या दॅट इज 2 स्क्वेअर प्लस काय पी वाय स्क्वेअर पी वायची व्हॅल्यू दॅट इज 3 स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर पी झेडची व्हॅल्यू काय एखाद्या 5 दॅट इज 5 स्क्वेअर. बरं काय याचं सिम्प्लिफिकेशन करायला स्टार्ट करा. काय होईल बघा इन अंडर रूट 2 स्क्वेअर दॅट इज 4 प्लस 3 स्क्वेअर दॅट इज 9 प्लस 5 स्क्वेअर दॅट इज 25. बरं काय ऍडिशन यावं लागतं आपल्याला नॉर्मली दॅट इज 4 प्लस 9 दॅट इज 13 प्लस 25 डायरेक्ट करून घ्यायला एखादा दॅट इज द 38. सो मॅग्निट्यूड ऑफ पी बार दॅट इज द स्क्वेअर रूट ऑफ 38. काही वेळेला एखाद्या याचं स्क्वेअर रूट निघाल एखाद्या व्हॅल्यू काही पण येऊ एखाद्या जर समजा 36 आला असतं तर आपण त्याचं स्क्वेअर रूट एखाद्या डायरेक्ट काय सांगितलं असतं 6 सांगितलं असतं. व्हॅल्यू जर एखाद्या स्क्वेअर रूट मधली जर निघत नसेल तर त्याला काय ॲज इट इज ठेवा. एक फक्त अंडरस्टँडिंग एखाद्या त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असू द्या. बऱ्याच जणांना वाटू शकते सर स्क्वेअर रूटची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस असू शकते. तर त्याला एक गोष्ट क्लिअर करा मॅग्निट्यूड जो पण आहे एखाद्या कुठल्या पण वेक्टरचा जो मॅग्निट्यूड आहे एखाद्या त्याच्याबद्दल क्लिअर दॅट इज मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. काय म्हणजे एखाद्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काय असायला पाहिजे एखाद्या ऑलवेज पॉझिटिव्ह. मॅग्निट्यूड एखाद्या कधीच निगेटिव्ह नसायला पाहिजे एखाद्या. तर याच्यावर नेहमी कॉन्सन्ट्रेशन एखाद्या त्या गोष्टी एखाद्या तुम्ही नोटमध्ये जरी लिहिलं एखाद्या तरी चालेल. एकदा परत स्टेटमेंट करतो एखाद्या द मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर काय म्हणताय द मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर दॅट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर एखाद्या तुम्हाला क्लिअर झाला असेल एखाद्या कुठला आपण जर वेक्टर दिला एखाद्या दॅट इज पी बार तर आपण त्याचं काय मॅग्निट्यूड काढू शकतो. तर या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट असू द्या. आपण युनिट वेक्टर काढायला एखाद्या आपण मॅग्निट्यूड कसं काढायचं एखाद्या हे क्लिअर केलंय. आता एखाद्या आपण युनिट वेक्टर काढ एखाद्या आपण एक्झॅक्ट जाऊ की युनिट वेक्टरची एखाद्या व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते. नाहीतर आपण एखाद्या कंटिन्यू तेवढंच बघतोय युनिट वेक्टर काय एखाद्या मॅग्निट्यूड 1 डायरेक्शन स्पेसिफिक वर्ड बद्दल एखाद्या क्लिअर केलं. आपण आता व्हॅल्यू काढायला स्टार्ट करतोय. कसं बघा एखाद्या आपल्याला माहिती आहे एखाद्या वेक्टर काय एखाद्या पी बार दॅट इज पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप आपण रिप्रेझेंट केला. आता काय त्याचा युनिट वेक्टर कसा काढणार एखाद्या कसं रिप्रेझेंट करतो दॅट इज पी च्या डोक्यावर गेला एखाद्या कॅप दॅट इज द पी कॅप इट इज द युनिट वेक्टर.
बरं एखाद्या युनिट वेक्टर एखाद्या काढण्यासाठी एखाद्या फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा फॉर्म्युला दाखवतोय आणि त्यानंतर आपण त्याचं अनालिसिस करू. काय बघा, पी कॅप इज इक्वल टू पी बार. हा समजलं सर. पी बार म्हणजे काय, वेक्टर पी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ पी बार. म्हणजेच काय एखाद्या आपल्याला काय म्हणतोय, युनिट वेक्टर जर पाहिजे असेल एखाद्या आपल्याला युनिट वेक्टर जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, वेक्टरला दॅट इज पी बारला त्याच्याने डिवाइड करावं लागेल त्याच्या मॅग्निट्यूड. काय म्हणतोय बघा, एखाद्या कुठल्या पण वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं. काय म्हणतो, एखाद्या कुठल्या पण वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने काय एखाद्या डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटतं, एखाद्या युनिट वेक्टर. आता थोडं क्लिक व्हायला काय हरकत नाही, एखाद्या युनिट वेक्टरला काय एखाद्या त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडने काय करतोय आपण, डिवाइड करतोय. याचा अर्थ काय, एखाद्या युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड काय 1 आहे. 1 म्हणजे लक्ष काय नसल्यासारखंच आहे आणि त्याच्यावर एखाद्या कॉन्सन्ट्रेशन असू द्या, एखाद्या युनिट वेक्टर ऑलवेज रिप्रेझेंट्स किंवा एखाद्या युनिट वेक्टर ओनली रिप्रेझेंट्स काय, डायरेक्शन. काय म्हणतोय बघा, युनिट वेक्टरचं मेन काम काय, एखाद्या युनिट वेक्टर काय इंडिकेट करतं, फक्त डायरेक्शन. बरं एखाद्या आपण कुठला पण वेक्टर बघा एखाद्या कसा काढतोय, पी बारला एखाद्या आपण काय म्हणलं, पी एक्स इंटू आय कॅप. पी एक्स म्हणजे काय, एखाद्या मॅग्निट्यूड आहे, आय कॅप काय झाली, डायरेक्शन. म्हणजे थोडक्यात एखाद्या कुठला पण वेक्टर आपण कसा भेटलं एखाद्या आपल्याला, मॅग्निट्यूड मल्टिप्लाय बाय डायरेक्शन. याचा अर्थ क्लिअर लक्षात असू द्या की जो युनिट वेक्टर आहे इट रिप्रेझेंट द डायरेक्शन. माझ्यामध्ये आतापर्यंत क्लिअर पण झालं असं बघा. आठवा, आय कॅप म्हणजेच काय एखाद्या एक्स डायरेक्शन, जे कॅप म्हणजे वाय डायरेक्शन आणि के कॅप म्हणजे काय एखाद्या झेड डायरेक्शन. तर या गोष्टीवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या. पी कॅपचा एखाद्या फॉर्म्युला भेटलाय, पी बारला काय कराल का त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. आता बघा एखाद्या तुम्हाला सगळ्या गोष्टी पण एखाद्या माहिती आहे तर एखाद्या फक्त त्याच्या व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करतोय. काय बघा, पी कॅप इज इक्वल टू पी कॅप, पी बार तर एखाद्या क्लिअर आहे काय, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. ही व्हॅल्यू एखाद्या दॅट इज पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ पी बार पण काढलाय आपण. तोच फॉर्म्युला तुम्ही ऍज इट इज ठेवू शकता. काय फॉर्म्युला बघा, दॅट इज द अंडर रूट पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर. परत एकदा सांगतो एखाद्या हे जे फॉर्म्युले एखाद्या ते लक्षात ठेवायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला काय एखाद्या हाच. आणि ही अंडरस्टँडिंग एखाद्या ही जी अंडरस्टँडिंग एखाद्या त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन असू शकतं एक्झाम मध्ये. आता कसं एक्झाम मध्ये क्वेश्चन असू शकतो एखाद्या ते सांगतोय, प्रॉब्लेम नाही एखाद्या अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन कसा असू शकतो. काय म्हणतो एखाद्या पी बार म्हणजेच काय एखाद्या एनी वेक्टर, एनी वेक्टरला काय केलं त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटतो, युनिट वेक्टर. तर आता एखाद्या कसा क्वेश्चन असू शकतो एखाद्या JEE नीट आणि सीईटी मध्ये ते सांगायला स्टार्ट करतोय. काय म्हणतो बघा, युनिट वेक्टर इज ऑब्टेन. म्हणजेच काय, युनिट वेक्टर आपल्याला कसा भेटेल, युनिट वेक्टर इज ऑब्टेन कसा एखाद्या बाय डिवायडिंग एनी वेक्टर बाय इट्स मॅग्निट्यूड. म्हणजेच काय एखाद्या कुठल्या पण वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायला एखाद्या तुम्हाला काय भेटून जाईल, युनिट वेक्टर भेटून जाईल. तर या गोष्टी एखाद्या क्लिअर झाल्या असतील. आपण त्याच्यावर एक एक्झाम्पल बघायला स्टार्ट करू, त्याच्यावर तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर होईल की काय एखाद्या हा फॉर्म्युला वगैरे कसा वापरला जातो. इमॅजिन करा एखाद्या आपण ऑलरेडी घेतलेलाच प्रॉब्लेम आहे. काय म्हटलं होतं एखाद्या दॅट इज पी बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप. आपल्याला काय करायचं एखाद्या युनिट वेक्टर, युनिट वेक्टरचा मला वाटतं एखाद्या आपण फॉर्म्युला परत लिहिण्याची गरज नाही. पी कॅप इज इक्वल टू काय एखाद्या दॅट इज पी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ पी बार. पी बार आहे आपल्याकडे काय बघा 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप. आणि तुमच्यापैकी काय झालं एखाद्या मला डायरेक्ट मॅग्निट्यूड सांगायचं कसं काय, सर अगोदरच बघितलं आपण. बघितलं एखाद्या काय आला होता मॅग्निट्यूड ऑफ पी बार दॅट इज 38. बघा एखाद्या इकडे लिहितोय काय आला होता मॅग्निट्यूड ऑफ पी बार दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 38. तर फक्त एखाद्या तुम्ही काय त्याला डिनॉमिनेटरला लिहू शकतोय दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 38. सो दिस इज द रिक्वायर्ड युनिट वेक्टर. तर या लेक्चरमध्ये एखाद्या आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, एखाद्या बरंच काय काय एखाद्या नवीन बघितलंय तर त्या गोष्टीवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये एखाद्या आपण या कन्सेप्टवर एखादा प्रॉब्लेम घ्यायला स्टार्ट करू आणि नवीन कन्सेप्ट